हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण क्लास 3 मराठी वर्कशीट पाहणार आहोत. मुलांचा मराठीचा अभ्यास करून घेण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या वर्कशीट मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो. चला तर मग पहिला क्वेश्चन सोडून घेऊया. तर पहिला क्वेश्चन असा आहे, जोड्या लावा. तर सुतार काय करतो? टेबल बनवतो. लाडू कसा असतो? गोड. चिमणी तपकिरी कलरची असते आणि डोंगरावरती घरटे असतात. नेक्स्ट, खालील शब्दाचा अर्थ मराठीत लिहा. फार्मर शेतकरी, सॉर आंबट, लायन सिंह, कॅबेज कोबी, ऑक्स बैल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. तर कुत्रा, घोडा, आंबट आणि तिखट असे शब्द आहेत. ते आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला किंवा जिथे रिकाम्या जागा असेल तिथे लिहायचं आहे. डॉट डॉट घराची राखण करतो कोण? कुत्रा. डॉट डॉट वेगाने धावतो घोडा. मिरची डॉट डॉट असते तिखट. कैरी कशी असते? कैरी आंबट असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एक वचन आणि अनेक वचन. चिमणी चिमण्या, घर घरे, शाळाचं शाळाच येतात. पुस्तक पुस्तके, खोली खोल्या. अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. दिलेले अंक शब्दात लिहा. तर 52, 70, 66, 75 आणि 100 अशा पद्धतीने आपण शब्दात लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. योग्य अक्षर लिहून शब्द पूर्ण करा. अर्थपूर्ण शब्द लिहायचा आहे. तर गोंड स जोडला असता तर गोंडस हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि सगळे स जोडून गळे सगळे असं होतं. नेक्स्ट आहे अचानक आणि उभा शब्द कोण होणार? कुठला होणार? एक टीचं क लावल्यामुळे. अशा पद्धतीने आपण मराठीची वर्कशीट सोडून घेऊन मुलांचा अभ्यास करून घेऊ शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.